जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रेम. प्रेम निर्माणच होत नाही. लाखो रुपये देऊ द्या, निर्माणच होत नाही. किती वेळ टिकतंय प्रेम बोला. माझं कीर्तन तुम्हाला आतापर्यंत आवडलंय, वाह. लोक म्हणतात बरं काय स्वर आहे महाराजांचा, वाह काय बोलणं आहे, वाह. प्रेम निर्माण झाले, किती वेळ टिकतंय. उद्यापर्यंत, जास्तीत जास्त उद्याचं कीर्तन होईपर्यंत. त्याच्या पलीकडे टिकू शकत नाही. प्रेम टिकू शकत नाही. ते अनिर्वचनीयम आहे, त्याला शब्दात व्यक्त करता येत नाही. शब्द नाहीत. देवा माझ्यासाठी तुझं काही नको मला, न लगे मुक्ती धन संपदा संत संगदी सदा. संतांमध्येच प्रेम असतं. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही, तळमळ दुःख लेश, दुःख नाही क्लेश नाही. मग त्या संतांची संगती, मला काही नको तुझं बाकी, मी माझ्या प्रारब्धात आहे ते भोगायला तयार आहे. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. पण महाराज तुमचं माझ्यावर निर्माण झालेलं प्रेम का टिकू शकत नाही सांगा ना. तुम्हाला का टिकविता येत नाही? कशाकरिता टिकविता येत नाही? बोलायला जे लागतंय माईक ते नाही, बोलायला जो आवाज लागतो तो नाही. गाण्यासाठी सुंदर होता. देवा त्या सगळ्याला कारण आहे मन. मन मनही मिलावत रामसे, मनही करत फजीत. तुलसीदास म्हटले मन के हारे हार है, मन के जीते जीत है. मन ही मिलावत राम से और मन ही करत फजित. हे मन फार विचित्र आहे. हे मन हरामखोर आहे आणि ते माझ्याच्या नावावरनं शक्य नाही. मृदंग वाजविताना आपलं मन तिकडे जाऊ नये, गेलं का नाही? माझं मन इकडे जायला नाही पाहिजे होतं, गेलं का नाही? सगळ्याला कारण हे आहे, हे मन चित्त. मी काय करू? तुका म्हणे, तुका बरा एका गवळणीतही बोलले, ही मनेरी नावाची गाय तू राख, तुझ्याशिवाय हिच्या वळत्या कोणी करू शकत नाही आणि हिला कोणी वळू शकत नाही. तसं या अभंगातही तुकोबाराय बोलले, दृढ माझे मन येथे राखावे बांधून, तुझ्या चरणाजवळ आणि तुझ्या सेवेमध्ये माझं मन दृढ बांधून टाक. येथे राखावे बांधून, आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. माझ्या भाग्यात असेल, माझ्या प्रारब्धात असेल ते मी करतो देवा, तुझंच नाव उच्चारतो. तुकाराम महाराज, मी करावं तुमच्या साधनेने तुम्हाला करता येत नाही का? नाही देवा, दररोज पाहतोय मी, हे मन फार विचित्र आहे. एक भावना कधी मन टिकूच देत नाही. भावना एक भावना कधी टिकूच देत नाही. मनाचा स्वभाव आहे तसा. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. जाता
माकडासारखं आहे मन. माकडासारखं. माकड कधी एका ठिकाणी बसलेलं बघितलंय का? 1.5 घंट्याच्या कीर्तनात 3दा उठतेत माकड. माकडासारखं हे मन आहे. ते जर देवाच्या चरणावर गेलं तर देवदेव करतं, पण जास्त वेळ टिकत नाही. मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा न को. मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा हो. इस उजले दर्पण पर प्राणी धूल न जमने पाए, तो रमन दर्पण कहलाए, तो रमन दर्पण कहलाए. हॅलो 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 हॅलो. तुमचा तरी काय दोष आहे? सवय लावल्यात लोकांनी तुम्हाला गोंधळ करायच्या. द्या इको, सगळा सोडा, फुल द्या इको, बस द्या आवाज. किट डोके होऊन गेले, किर्र होऊन गेले डोके. मन, हे मन एका रस्त्यानं चालूच देत नाही. देवा म्हणून एवढं कर. ही जी गोमटी वाट तयार झालेली आहे, तुझ्यावर जे निर्माण झालेलं प्रेम आहे, या प्रेमाला आता फाटा फुटू देऊ नको. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. मला वाटतं की आता आपण महाराज तुम्ही माजलगावचे आहात. एक प्रकरण झालं माजलगाव मध्ये आता 2-3 दिवसापूर्वी, हे का नाही? मला वाटतंय नीट आहे का बरं, कीर्तन गोड 1च तास आहे का? गोड आहे का? ह्याने परिवर्तन होईल, नक्की होईल तुमच्यात. नाही झालं माझ्या गालात चापटा मारा. जो माणूस आहे त्याच्यात परिवर्तन कीर्तनानंच होऊ शकतं. जो माणूस आहे, माणूस म्हणालो मी, माणसात परिवर्तन झाल्याशिवाय राहतच नाही. बोला कीर्तनानं. मला वाटते लोक बायका बघताना 25 पोरी बघतात, है का नाही? एक बघून भागत आहे. मोबाईलवर 50-50 बघत असतील बायोडाटे, 50-50. प्रत्यक्ष जाऊन 10-10, 15-15 त्याच्या बहिणी, त्याचे माय, त्याची मावशी, त्याचे नको नको ते सोयरे धायरे मित्र गोत्र घेऊन जाऊ बघत आहे. ह्या बाया बी वरी तोंड करून जात्यात, बघत त्यात लोकांच्या साड्या नेसून येत्यात. मोबाईलवर बघून आपलं आपलं गप बसाव तेवढं नाही, जाऊन साड्या नेसून येतात आणि पुन्हा नाही म्हणून सांगत त्यात सोयरी. पण लाजा कशा वाटत नसतील लोकांना? माणूस म्हणायलो मी, माणूस. मला वाटतं जर 25 बायका बघून जर पसंत केली असेल, खंदानी घरंदाज सोयऱ्या धाऱ्यातली पारंपरिक कुळवान स्त्री जर पसंत केली, तिच्यासोबत जर एवढ्या 7 फेऱ्या घेऊन जर मंत्रघोषामध्ये लग्न केलं आणि इतका आनंदी होता, तर मला वाटतं पुन्हा 2 वर्षानंतर 4 वर्षानंतर तिच्यासोबत भांडण होण्याचं काही कारण नाही. ती पुन्हा ती आवडू नये आणि तमाशातली बाई आवडावी. सगळ्यालाच म्हणत नाही बरं, सगळ्यालाच नाही, पण सर्रास आपल्या छातीवर हात ठेवून सांगावं माणसानं, घरातली पतिव्रता स्त्री आवडते, आपली बायको आपल्याला आवडते का तमाशात नाचणारी, त्या टीव्ही मध्ये अर्धे कपडे घालून नाचणारी बाई आवडते? जातंय का नाही मन तिकडं? चांगल्या चांगल्या भजनाला बी विचारालो मी, त्या टीव्हीवर ते तमाशा पाहिल्यानंतर आणि ते गाणे पाहिल्यानंतर जातंय का नाही मन तिकडं? बोला. तुका म्हणे वाटे, माझी एकच बायको आहे, मी लय खानदानिक म्हणून केली आहे, मरेल हिच्या सोबतच, प्रेम करेल तर हिच्यावरच करेल शेवटपर्यंत. असं का वाटत नाही माणसाला? त्याला कारण आहे मन. गती अधोगती मनाची हे स्थिती, मन लावा एकांती साधू संगी. हे मन
माणसाला माणसातून उठविते, समाजातून उठविते, घरातून उठविते मन. गोड प्रमाण दिला आपण, इतकं चंचल आहे. म्हणून माझं मन मला ऐकत नाही. म्हणून आता जी वाट माझी प्रेमाची तुझ्याकडे येणारी वाट आहे ना देवा, तिच्यात अंतर पडू देऊ नकोस. मला माहित आहे फाटे फुटतात आणि फाटेच लई त्रास देतात, फाटेच त्रास देतात. लक्ष द्या, फाटेच त्रास देतात. झाडं उगवताना बरोबरच उगवलेली असतात, पण त्याचे फाटे पुन्हा लाईटच्या तारावर जातात. तेच शॉर्ट सर्किट करतात, तेच आग लावतात, जातात. म्हणून या वाटेमध्ये आता फाटे फुटू देऊ नकोस. विचारू सुरुवातीला असा एक माणूस सांगा तुमच्या जीवनातला. मला उगाच सहज विचारलो मी तुम्हाला, म्हणून नाही, सगळ्याला विचारायलो, सगळ्यालाच विचारतो बाबा. नको तुम्ही म्हणताल अजून कशाला मलाच विचारलं. मी कुणाचा अपमान करू शकत नाही कधी. सगळ्याला विचारतो, सांगा एक माणूस तुमच्या जीवनातला, एक की ज्या माणसाबद्दल तुम्हाला प्रेम आहे. रात्री 2 वाजता सुद्धा जर मला काही प्रॉब्लेम आला तर मी उठून त्यालाच फोन करतो आणि त्यालाच विचारतो. कसलंही भांडण झालं तरी मी त्यालाच विचारतो. कितीही आनंद झाला तर त्याच्याजवळच जाऊन बोलतो. आणि माझ्या कुठल्याही गोष्टीचा मला जर कुठलाही प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर मी त्याच्याकडूनच मागतो. त्याला विचारल्याशिवाय मी काहीच करत नाही. जगात एकच माणूस आहे, त्याच्यावरच माझी श्रद्धा आहे. सांगा, तुम्ही 60 वर्ष सेवा केली आहे, ज्ञानेश्वरीची असेल, गीतेची असेल, तुम्ही सांगा, फक्त ह्याच माणसावर माझा विश्वास आहे आणि ह्याच माणसाला विचारल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. सांगा, कोणाही सांगा. सांगा, एकच देव आहे, त्याला सोडून मी दुसऱ्याची सेवाच करीत नाही. चला बोला. तसे 33 कोटी देव एकाच देवामध्ये आहेत, कोणताही असो मग तो. माझा एकच देव आहे, माझी निष्ठा, माझा विश्वास, माझा प्राण त्याच्याच पायावर आहे. बस काही केलं तर मी त्या देवाला सोडून करीत नाही. बोला बोला इथल्या सगळ्या माणसांनी, म्हणजे परमार्थाला लागू आपण आजपासून. कुणीही सांगा मला, हा एकच देव आहे की मी भजतो तरी ह्या एकाच देवाला भजतो. कोणताही असो मग तो मारुतीराय असो, तो महादेव असो, एकच, पण एकच. बोला. मारुतीरायाला द्वापार युगात येऊन सुद्धा रामचंद्राने रामचंद्राच्या रूपातच दर्शन दिलं होतं. लक्षात ठेवा, रामाशिवाय मी मानत नाही कुणाला. घरी जाऊन विचार करा. मी भाऊ आहे तुमचा, माझ्या लाडक्या बहिणींनो, मला उद्या फोन करा भावाला. एकच देव आहे, दुसऱ्या देवाचं घेणं देणं नाही. त्याचीच पूजा, त्याचाच मंत्र. लटकं बोलायचं नाही. माऊली तर माऊलीच, मग दुसऱ्या देवाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, माऊलीच घ्यायचं. होत नाही, होत नाही. हे मन थांबू देत नाही, नाही थांबू देत महाराज. मन एकावर प्रेम करू देत नाही. मोक्ष मिळाला असता. अर्जुन 7 महिन्यानंतर परत आलात. ऐकलंय आपण भागवत कथेमध्ये. आदरणीय हरिभक्त परायण भागवताचार्य केशव महाराज घुले शास्त्रींच्याकडून तुम्ही 7 महिने देवाबरोबर राहून अर्जुन परत आला होता. बरोबर आहे. त्याच्या अगोदरची कथा माहित आहे तुम्हाला. सगळे संकट दूर केल्यानंतर कृष्ण परमात्मा द्वारकेला जायला निघाले. नीट ऐका बरं. तुम्ही माऊली म्हणलात, ती माझी बहीण म्हणली माऊली, फक्त माऊली, है ना, है ना. आता पांडुरंग आला लगेच 2 मिनिटात पांडुरंग झाला. इथल्या इथं बघा आता, इथल्या इथं बघा आता. आता कीर्तन सुटजेपर्यंत तुम्ही आता म्हणता हनुमंत, पुन्हा म्हणता महादेव. आता महादेवाचं लय फॅड निघालंय. सगळ्या बायानं पांडुरंग सोडूनच दिलाय. सगळ्या बायानं फक्त पिंड आणून ठेवली आता महादेवाची. हो, अरे काय भक्ती तुमची. कोणी आमच्यासारख्याने सांगितलं की लगेच फिरलं. 20 वर्ष केलेली सेवा गेली पाण्यात. कशाचं प्रेम. ऐका आता ते प्रेम सांगायलो. ऐका तो भाव सांगायलो. भाव सांगायलो. बाबा रथावर आरूढ झाले कृष्ण परमात्मा.
त्या लाक्षाग्रहातून वाचवलं, हिडिंब राक्षसापासून वाचवलं, विष प्रयोगापासून वाचवलं, सगळ्यापासून वाचवलं. शेवटी राजा करून बसवलं पाची पांडवाला. धर्मराज युधिष्ठिर राज्यावर बसले, आनंदी आनंद झाला सगळा. वंश वाढवला कृष्ण परमात्म्यानं त्यांचा. उत्तरेच्या गर्भावर संधान केलेलं शस्त्र आत जाऊन गर्भामध्ये जाऊन त्या परीक्षितीचं म्हणजे विष्णुराताचं संरक्षण केलं. कवच होऊन पण आपलं कृष्ण परमात्मा बसला. मी भाव सांगायलो, भाव सगळं भलं केलं आणि मग आपलं आपलं राज्य सांभाळण्यासाठी कृष्ण परमात्मा रथावर बसले, निघाले. गांधारीनं पाहिलं, वरूनच ओरडली, कृष्णा एकटाच कुणीकडे चाललायस? कृष्णानं वर पाहिलं, तोपर्यंत गांधारी सर कुंती त्याच्यामुळे होत. तोपर्यंत कुंती माता सरळ पायऱ्या उतरून खाली आली आणि रथाच्या समोर येऊन उभा राहिली. रथाचं ते समोरच्या घोड्याचा लगाम धरला आणि म्हणली, मी तुला जाऊ देणार नाही, मी तुला जाऊ देणार नाही, उतर खाली. कृष्ण म्हणला, आत्या अगं तुझे सगळे काम केलेत, तुझ्यावर जेवढे जेवढे संकट होते तेवढ्या संकटामध्ये मी तुला मदत केली आहे. 3-4 महिन्यापासून मी तुझ्याकडे राहतोय. आता काय राहिलंय तुझं? तू राजमाता झालेली आहेस, मला गेलं पाहिजे आत्या. नाही कृष्णा, तुला मी जाऊ देणार नाही, माझी शपथ आहे, तुला उतर. जेव्हा जेव्हा तू जायला निघालेला आहेस तेव्हा तेव्हा आत्या आत्या म्हणून गोड बोलतोयस. आता गोड बोलणं जमणार नाही, मला कळलंय तू देव आहेस, तू साक्षात देव आहेस. तू देव असल्याशिवाय एवढे काम करू शकत नाहीस. कृष्णा खाली उतर. नाही आत्या, आता नाही उतरता येणार, मला गेलं पाहिजे आत्या. तुला अजून काय द्यायचंय का सांग? हे राज्य तर दिलंय तुझ्या मुलांना, तू राजमाता आहेस, तुला अजून काय पाहिजे? मग तुला काय पाहिजे ते. कुंती म्हणली, देणार. याला म्हणतात हुशार बाई. देणार. ते म्हणला, तुझी शपथ देणार. दे वचन. दिला हातात हात, रथावरूनच हातात हात दिला. घे आत्या, माग. तू म्हणतेस ना मी देव आहे, माग तुला काय पाहिजे. कुंती मातेनं काय मागितलं? विपदाह तू संतु सततम. माझ्या घरावर, माझ्यावर आणि माझ्या लेकरांवर, माझ्या घरावर सतत दुःख कोसळू दे. असलं कोणी मागतंय का आत्या? काय वेडी झालीस, सरकलीस, डोक्याची गोळी संपली का डोक्यावर पडलीस? अगं लोक माझ्याकडे येऊन मला काय काय मागतात. प्रत्येक जण असा हात करून म्हणतो, सुख दे, जय बाप्पा सुखाचं ठेव, एवढाच शब्द असतो आमचा. तू उलट काय, उलटी गंगा बहिरे ये. अगं असं काय मागतेस? काहीतरी चांगलं मागून घे. तिने सांगितलं, नाही, वचन दिलेस, द्यायचं असलं तर दुःखच दे, सतत दे. कृष्णानं विचारलं, सतत का मागायलीस? दुःख दे, बर ठीक आहे, पण सतत? कुंतीचा भाव बघा, कुंतीचा भाव पहा, भाव. कुंतीचा भाव असा होता, देवा सुखात तुझी आठवण कुणाला येत नाही आणि दुःखात तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही. तू जर सतत आम्हाला सुखच दिलंस तर तुझा आम्हाला विसर पडतो आणि मग नरकाला जावं लागतं. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या खानी पचाव्या लागतात नरकात जाऊन आम्हाला. म्हणून दुःख दे. का दे? दुःखाशिवाय, संकटाशिवाय मनुष्याला चांगल्या माणसाची आठवण येत नाही. तुमच्या प्रत्येक घराघरातला तुमचा मामा असेल, मोठा भाऊ असेल, तुमचा चुलता असेल, जेव्हा जेव्हा शेवटची स्टेप आली तोपर्यंत तुम्ही त्याला विचारित नाहीत, पण शेवटची वेळ आली की तुम्हाला त्याच्याकडेच जावं लागतंय, त्यालाच विचारावं लागतंय, त्यालाच फोन करावा लागतो. लक्षात ठेवा. तोपर्यंत कसेही नाचा, तोही बघत नाही तुमच्याकडे. दुख में सब सुमिरन करे, सुख में करे ना कोई, जो सुख में
दुःख काहे को होय, फार जड चाललंय फार. असा आवाज करीत आहे माझा तुमच्यापर्यंत. दुःख में सब सुमिरन करे. ट्रबल कमी करा थोडं. दुःखात सगळेच तुझी आठवण करतात, पण सुखात तुझी आठवण कुणाला येते? मला बहीण मिळाली इथं, मी येणार आहे राखी बांधायला. ताई, जवयाची लई मय इथे आहे का? तुम्ही कुणाची म्हणली ती? पांडुरंग परमात्म्याची. पांडुरंगाची लई इथे, पांडुरंगाची इथे. जवयाला अंगठी घातली लग्नात का पांडुरंगाला घातली? जवयाला केशर आंब्याचा रस करून खाऊ घातला का पांडुरंगाच्या पुढे एवढं ताट आणून ठेवले रसाचं? कधी बोला ना, लटकं बोल नाही माणसाने. नाही, जवाई नसेल भाऊ कुणाला बी, तुम्हाला नाही माय, सगळ्यालाच म्हणालो मी. सगळ्यांनी विचार करावा, करा विचार. जावयावर लय प्रेम आहे का पांडुरंगावर लय प्रेम आहे? बस झालं. आता कोणतीच आहे का? म्हणून मला दुःख दे, तुझी आठवण सतत येईल. सतत दुःख, सतत आठवण. देव मानण्याचा फार मोठा फायदा आहे. डॉक्टर ज्यावेळी म्हणतो आपल्या कुणाचा जवळच्याचा होऊ नये, पण झाला, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट मध्ये सापडला आणि त्याला दवाखान्यात नेलं, फार मोठा मार लागलाय, पण मेंदूला मार लागलाय, काही खरं नाही म्हणाले सगळे. डॉक्टरला जाऊन आपण हात जोडतो, डॉक्टर साहेब लाखो रुपये लागले, 10 लाख लागू द्या, पण लय महत्वाचा माणूस आहे, लय चांगला माणूस आहे, लय गुणवान माणूस आहे, वाचला पाहिजे डॉक्टर साहेब, असे हात जोडतो. डॉक्टर शेवटचं वाक्य उच्चारतो, तो म्हणतो, मी माझे 100% प्रयत्न करायलो, तुम्ही देवाची प्रार्थना करा. जर जीवनामध्ये देव नसेल, ज्याच्यावर आपला पूर्ण भरोसा नसेल, ऐका, तो कुणाकडे जाऊन रडावं माणसानं? सप्त्याला आडवा आलतो रे, वारीला जायला आडवा आलतो, आता काय तोंड घेऊन जाऊ त्या देवाकडं? कुठं जाल? आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. जर प्रिय माणूस तसा जर आजारी पडला असेल, देवाची प्रार्थना करा. डॉक्टर म्हणतायत, देव मानण्याचा आणि न मानण्याचा, देव न मानण्याचा फार मोठा तोटा आहे. देव आहे का नाही, दिसलाय का नाही माहित नाही, पण मान्यता आहे, त्याच्यावर प्रेम आहे, तर त्याच्याजवळ जाऊन रडू शकतो शेवटच्या वेळेला. दुसरं कोणी उरत नाही जगातलं. आणि ज्याला देवच मान्य नाही, त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. कुणाकडे जाईल? शेवटचा डॉक्टर. डॉक्टरांनी सांगितलंय त्याच्याकडे प्रार्थना करा. काळीचा सोयरा, काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा त्याच्याशिवाय तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून. बघा कुंतीचं शिकावं. ज्या माता माऊलीला भक्ती करायला शिकायचे त्यानं कुंतीचं शिकावं. हो, देव म्हणतायत, बोल ना आत्या लवकर, हे असलं काहीतरी मागून. नाही देवा, हेच पाहिजे मला. दिलं म्हणले देव. चल, गेले निघून. आता ऐका, जाताना अर्जुन सोबत गेला. 6-7 महिने राहिला. 7व्या महिन्यामध्ये देव निजधामाला गेले. अर्जुन रस्त्यामध्ये लुटला, परत आला, रडत आला. एवढा मोठा धनुर्धारी, पण रडत रडत आला. आल्याबरोबर कुंती माता बसलेली होती. बाळा, रडायला काय झालं?
एवढा मोठा धनुर्धारी तू का रडतोयस? आवाज कमी करा. का रडतोयस? अर्जुनानं सांगितलं काय राहिलंय आपलं आई. कुंती म्हणाली काय झालं? काय झालं? अर्जुन म्हणाला आपला देव, आपला कान्हा, आपला कृष्ण आपल्यातून निघून गेला, निजधामाला गेला. ऐका, कृष्णाचं चिंतन जिच्या तोंडामध्ये होतं सारखं. ती कुंती म्हणाली काही बोलू नकोस. हो आई, आपला देव, आपला कृष्ण आता आपल्यात राहिला नाही. गांधारीनं कुंतीनं ऐकल्याबरोबर कुंतीनं एकच शब्द उच्चारला, जर देव आपल्यात राहिला नाही तर मग जगून काय करायचे? बाहेरचा श्वास बाहेर, आतला आत, बसलेल्या ठिकाणी प्राण सोडला. देव जर अंतरला, आता देव जर नाही राहिला जीवनामध्ये, देव जर अंतरला तर जगून करायचंय काय? मला वाटतंय ज्याच्या जीवनात देव नाही त्याचं जीवन मनुष्यतुल्य जीवन नाही, पशुतुल्य जीवन आहे. क्या बात आहे? तुका म्हणे अंतर आहे. क्या बात आहे? त्याला जगून तरी काय उपयोग आहे त्याचा? देवात आपल्यात अंतर पडला. किती प्रेम असेल कुंतीचं की माझा कृष्ण गेला म्हटल्याबरोबर, अरे वा, गेला म्हटल्याबरोबर किती प्रेम असेल. बाहेरचा श्वास बाहेर, आतला आत, जाग्यावर. आता जीवनात काय आहे? आम्ही इथं येऊन कीर्तनात सुद्धा झोपतो. किती प्रेम आहे आपलं देवावर. इथं आल्यासच झोप लागते. घरी शिदोरी थापीत बसल्यास, तेलच्या करीत बसल्यास 12 वाजे तो झोप लागत नाही, पण इथं आलं एवढ्या आवाजात सुद्धा झोप लागते. प्रेम आहे. मला वाटतंय 13व्या वर्षी बापानं संसार अंगावर टाकावा. 4 वर्ष मस्त मजेत संसार करावा. ऐकता, प्रत्येकाचं जीवन असं आहे माय बापू. 4 वर्ष सुंदर संसार करावा. 400 एकर जमिनीचे मालक, दुकानदारी, हजारो लोकांकडे पैसे, व्याजानं. 17व्या वर्षी बाप मरावा. पुन्हा 6 महिन्यानं आई मरावी. 18व्या वर्षी मोठ्या भावाची बायको मरावी. 19व्या वर्षी मोठा भाऊ वैराग्य निर्माण झाल्यामुळे हिमालयात निघून जावा. 19व्या वर्षी पुन्हा स्वतःची मोठी बायको मरावी. अरे अरे अरे, वयाच्या 20व्या वर्षी दम्याच्या आजारानं बायको मरावी. रुक्मिणी. 20व्या वर्षी पुन्हा संतोबा नावाचा मुलगा जेवायला मिळालं नाही, कुपोषित होऊन मरावा. त्याच्यातच लोकांनी सगळं कर्ज होतं तेवढं बुडवून टाकावं. दुकानदारी संपून जावी. 4 जनावरं होते, दुष्काळ पडावा, त्याच्यातले 3 मरून जावेत लगेच. एवढे संकट मला वाटतंय माझ्यावर अजून आले नाहीत. 5 माणसं मरावेत, 3 जनावरं मरावेत आणि मोठा दुष्काळ पडावा. दुष्काळात लोकांकडे बघितलं की दया यावी. स्वतःचं घर गहाण ठेवावं सावकाराकडे आणि त्या लोकांना होईल तेवढं 5 बोटाचा धर्म करावा. स्वतःला उड्यावर राहायची वेळ यावी. स्वतःच्या घरामध्ये संध्याकाळी खायला काही नसावं. लोकांच्या दारात जाऊन मागावं, माझ्या बापाचं होतं तुमच्याकडे, थोडं तरी द्या परत. लोकांनी देऊ नये, उलट काहीतरी अनापशनाप बोलावं. आतापर्यंत गोड बोलणारे लोक विरोधामध्ये काड्या करायला लागावेत. आतापर्यंत जवळ बसणारे लोक स्वतःपासून दूर उठून जावेत. बायकोनं कर्कशा करावा, रोज शिव्या द्याव्यात आणि पाठीमागं लागावं. संसार करता येत नाही. कशाला माझ्या बापानं ह्याच्या पदरात बांधला असेल असं रोजच बायकोनं म्हणावं स्वतःच्या. ते लेकरांचे पोट खपाटाला गेलेले बघितल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू यावेत. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. गावातल्या लोकांनी गावात भजन करू देऊ नये. काठड्याच्या काठीने मंबाजी बुवा सारख्याने मारावं.
गावाच्या मंदिरावर भजन करू देऊ नये, कुपाट्या लावाव्यात मंदिराच्या भोवती लोकांनी. लोकांना सहन होऊ नये चांगलं काम केलेलं. मग कधी घोराड्याच्या दिशेनं, कधी भामचंद्राच्या दिशेनं तुकोबारायांनी आपला विणा घेऊन निघावं. माय बापू, तरीही पांडुरंगाची भेट होऊ नये. 10 वर्ष सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः सतत नमस्यन्तस्य. सतत त्या पांडुरंगाचं भजन करावं. सगळ्या जगाचं बोलणं सहन करावं. बायकोचं, घरातल्या लोकांचा त्रास सहन करावा. मला वाटतं इकडे गणेश बुवा. आणि शेवटी जाऊन भामचंद्राच्या, जिथं दिवसा सुद्धा मनुष्य जात नसत, त्या भामचंद्र डोंगराच्या गुहेमध्ये आणि गुहेच्या दारात जाऊन बसावं. हे सगळे सोयरे धायरे सगळे मागे लागावेत. आमचं कर्ज द्या, आमचं कर्ज द्या. तुकोबारायांच्या हातात काही नाही. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. सगळं गेलं, सर्वस्व गेलं. संध्याकाळी खायला भाकर नाही. आणि तशाही परिस्थितीमध्ये मी एक सांगू, एक वाक्य बोलू. किसी भी अभाव में जिसके भक्ति का स्वभाव न बदले वही सच्चा भक्त है. परिस्थिती माणसाला भक्ती करायला कधीच आडवी येत नाही. ती शबरी असेल, ते तुकोबाराय असतील. आणि मग भामचंद्राच्या डोंगराच्या तिथं जाऊन 7 दिवस विना अन्न पाण्याचं उपोषण करावं आणि देवाची नामसाधना करावी. इकडे बायकोनं म्हणावं कानोबाला, दिराला, कानोबा एका दिवसात परत येत असतेत महाराज, पण 7 दिवस झालं गेलेत, कुठं आहेत का मेले बघा, आहेत जिवंत का मेले, भावाचा पत्ता काढा. कानोबानी फिरत फिरत जावं. सकाळपासून दिवस मावळतीला गेलाय आणि भामचंद्राच्या त्या गुहेसमोर कानोबांना आवाज आल्यासारखा वाटला. काय आवाज होता तो? हॅलो हॅलो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, येणे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हा आवाज आला आणि कानोबा पाहतायत. तेवढ्यात पांडुरंग परमात्मा त्याच वेळेला 7व्या दिवशी तुकोबारायांच्या समोर येऊन उभारलेत. तुकोबा, फार त्रास सहन केला रे. काय भक्ती आहे तुझी, काय भाव आहे तुझा, काय प्रेम आहे माझ्यावर तुझं. 400 एकर जमीन गेली, काही बोलला नाहीस तुकोबा. स्वतःचं घर गेलं, काही बोलला नाहीस तुकोबा. 5 माणसं मेले घरातले, मला शिव्या दिल्या नाहीस तुकोबा. तू काय भाव आहे रे माझ्यावर, किती प्रेम करशील रे माझ्यावर. जगावर प्रेम नाही, घरादारावर प्रेम नाही, सर्वस्व लुटून सर्वस्व सुटून माझ्याकरिता या इतक्या वाघ आणि सिंहाच्या जाळ्यामध्ये दरीमध्ये येऊन बसून माझी साधना करतोयस, लोकांतातून एकांत साधतोयस. तुकोबा, काय तुझी आपदा झाली रे, काय तुझी वाताहात झाली, पण आता होऊ देणार नाही. या देहू गावामध्ये तुझ्या इतका श्रीमंत कोणी असणार नाही, एवढा श्रीमंत तुला मी करणार आहे. तुला सगळं पद देणार आहे, सगळी प्रतिष्ठा देणार आहे. तुला आजपासून काही कमी पडू देणार नाही. लय वाताहात झाली, लय वाताहात केलीस तू. 7-7 दिवस उपाशी राहून कानोबा पाहताय तिकडून, आणि देव तिथं उभारून तुकोबाला म्हणतोय, तुकाराम महाराज मागा.
याच्यातलं काय देऊ, पद देऊ का, कुठली प्रतिष्ठा देऊ, शेती देऊ का, कुठला एखादा फार मोठा खजिना देऊ, बोला काय पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले, देवा देवा हे सगळं तुझ्यासाठी लुटवलंय मी, हे सगळं तुझ्यासाठी जाळलंय मी, जाळून संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य, आणि अजून तू मला त्या संसारात पडायला बघतोयस. ज्याच्यासाठी संसार जाळला, तुझ्यावर प्रेम निर्माण व्हावं म्हणून त्याला काडी लावली संसाराला, तू म्हणतोयस की अजून तिथंच चला आणि तेच मागा. ह्या सगळ्या जगातल्या लोकांची मागणी एक आहे देवाकडे, माझ्या पोराला नोकरी लागली पाहिजे, माझ्या सुनेचं चांगलं झालं पाहिजे, मला चांगला नातू झाला पाहिजे. हे वाढावे संतान गृहावे धन धान्य, गृहावे धन धान्य, गृहावे धन धान्य, गृहावे धन जगाकडे तुकोबाराय पाहतात आणि जगाकडे आपण पाहतो. काय मागितलंय आतापर्यंत आपण देवाला? बोला बोला माय बापू, फार मोठ्यांचे कीर्तन, मला थोडं शिस्तीत कीर्तन करावं लागले तुमच्या गावात. तुमचं गाव फार हुशार आहे, महाराष्ट्रात गाजलेलं गाव आहे, मला माहित आहे. हुशारीच्या बाबतीत तुम्ही कमी नाहीत. कसले भंगार भुंगाराचे कीर्तन तुम्ही ऐकत नाहीत, ऐकू नका. वेळही घालू नका आणि पैसाही घालू नका, लक्षात ठेवा. ते काही संस्कार होतील असं कीर्तन ऐका. अलीकडे फॅड झालंय युट्यूबला बघायचं, नानायचं, तेवढंच असतंय त्याच्याजवळ, दुसरं काहीच नसतंय. हा, युट्यूब पुरतच असतंय, हे लक्षात येत नाही आपल्या. अरे जो संसार सोडून तुझी भक्ती करण्यासाठी, तुझ्यावर प्रेम करण्यासाठी कितीतरी जन्म घातले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, आज ते साध्य झालंय. तू माझ्या समोर उभा आहेस, या जंगलामध्ये आलायस आणि पुन्हा मला संसारातलं देतोयस, संसारातली मागणी करायला लावतोयस. काही वाटतंय का देवा तुला? काही वाटतंय का? प्रेमाची परिभाषाच वेगळी आहे. देवा यथाव्रज गोपिकानाम, प्रेम करावं तर गोपिकांनी करावं. हो, झाला असेल कथेमध्ये, यमुनेच्या काठावर ते वाळवंटामध्ये बसलेली, त्या दगडावर बसलेली ती गवळण, नारदाची भेट झाली आणि नारद म्हणतायत, ए गवळण, इथे येऊन का बसलीस या खडकावर? काय चिंता करायली शेवटी? कशाची चिंता करतेस तू? झाला असेल कालच्या कथेमध्ये, कशाची चिंता लागली तुला एवढी? ती गवळण म्हणते, मला घरादारातून संसारातून उठवलंय त्या काळ्यानं. कुठं आहे तो? नारदजी म्हणतायत, कुठं आहे? ती म्हणली, आत बसलाय, निघतच नाही. त्याला काढण्यासाठी या खडकावर येऊन बसले. माझ्या संसाराचं, घरादाराचं त्यानं वाटोळं केलंय, वाटोळं केलंय, पार वाटोळं केलंय, माझं नान्न उठविले त्यानं. आत जाऊन बसलाय, आत निघता निघणाय. तुम्ही संत आहात ना, काढू शकता का माझ्या हृदयातला तो? काढा आणि फेका त्याला बाहेर. ऐकले का? त्याला म्हणतात भक्ती. नारदजीनं हात जोडले. गणेश महाराज असू द्या, असू द्या, असू द्या आता जरा. नारदजीनं हात जोडले. नारदजी म्हणाले, धन्य आहेस तू गोपिके, धन्य आहेस तू हे गवळण. अरे जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतकाल काय करावं? जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतकाल राम आवत नाही. सगळा आवाज खाऊन घेतला तुमच्या माईकनं माझा, फार शक्ती सुद्धा नष्ट केली. 80 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींच्या स्वप्नात येत नाही जो, ए गवळण, तो तुझ्या आत जाऊन बसलाय. किती महान आहेस तू, किती भाग्यवान आहेस तू, आणि मला म्हणतेस याला बाहेर काढा. याला म्हणतात प्रेम. कशाला आनंद बाबा, कशाला प्रेम म्हणतेत? अरे परमात्मा असा बसावा मध्ये, त्याला निघूच वाटू नये. आपला संसार हो उद्ध्वस्त करून तो परमात्मा इथे येऊन बसावा, ज्याला काढलं तरी बाहेर जाऊ नये. आत ते नारदजी म्हणाले, आम्ही त्याला आत घालण्याचा प्रयत्न करतोय, हृदयात बसवण्याचा प्रयत्न करतोय. गवळण, तू तर धन्य आहेस, त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस.
याला म्हणावं प्रेम. कुंती मातेनं तिथंच प्राण त्याग करावा. तुकोबारायांनी देवाला म्हणावं, देवा इथून पुढे अख्खं आयुष्य जे तुझ्यासाठी मी सर्वस्व पणाला लावलं आणि तुझी भक्ती केली, तुझ्यावर मी प्रेम केलं देवा, एवढं प्रेम केलंय की ब्रह्मांडाचा मालक तू असल्या जंगलामध्ये येऊन माझ्या समोर उभारून मला काय पाहिजे हे मागा म्हणतोयस. मला माहित आहे तू कुणाला काही देऊन जिकडं तिकडं गप्प बसविलेला आहेस. प्रत्येकाला तुकडे टाकतोयस तू, तुकडे, आणि त्याला तिकडेच गप्प बसवतोयस. मला तुकडा नको आहे तुझा, फक्त तुझ्यावर जे मी प्रेम केलंय त्या प्रेमात इतकाही अंतर नाही पडला पाहिजे, हेच पाहिजे. आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, हो आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, हो सगळं कडक झालंय. आवाजच येत नाही बघा ना. आवाज मी नाही म्हणत, ते सगळेच म्हणणार आहेत, सगळेच म्हणणार आहेत. 7 दिवस ते सांगून परिश्रम झाला. मी दुपारी 3 तास कथा करून आलोय. साऊंड सिस्टीम आवाजाला खुलविते, आवाज घेऊन जात नाही. आम्ही 7-7, 8-8 वर्षे गुरुकडे शिकलोत आधी गायन, लहानपणी. साधनेतली माणसं आहे ते. आवाज खाऊ नये सिस्टीम. बरं दादा, गोड करा, शार्प करा. असो देवा, आता या प्रेमामध्ये अंतर नाही पडला पाहिजे. प्रेम महत्वाचं आहे. माझा मुद्दा इथं आहे. तुकोबारायांनी का मागितलं होय? सगळ्यात महागडी वस्तू कोणती असेल जगात तर ते प्रेम आहे. प्रेम आहे. सांगा माझ्या बहिणींनो, घरी गाडी आहे 35 लाखाची, बंगला आहे मोठा 3 मजली, लातुरात बंगला आहे. सांगा मला, उत्तर द्या, उत्तर द्या. तुमच्या हातात सोन्याच्या 10-10 तोळ्याच्या पाटल्या आहेत, गळ्यामध्ये 10-20 तोळे सोनं आहे, अंगावर 20-20 हजाराच्या साड्या आहेत. ऐका, सगळं आहे. एसीच्या रूम मध्ये आहेत तुम्ही, पण लग्न झाल्याशिवाय तुमचा नवरा तुम्हाला बोलतच नाही. बोलला तर दारू पिल्याशिवाय बोलत नाही. आमच्या यस्तारची मुलगी उदगीरमध्ये दिलती. परवा दिवशी काल्याचं कीर्तन होतं माझं, तिथं ती मुलगी होती. मी गेलो, म्हणली समोरचा बंगला आपलाच आहे महाराज, तुम्ही चहा घ्यायला या. गेलो मी, मुलीला विचारलं किती भाग्यवान आहेस. 4-4 लाखाचे 3-3 लाखाचे कुत्रे, हॅलो, 4-4 आणि 3-3 लाखाचे कुत्रे तुझ्या दारात पडून आहेत. म्हणलं किती श्रीमंती आहे, काय गाड्यान, काय माड्या, कल्याण झालं बाबा तुझं. ती म्हणली काडी लावायच्या का? इमानदारीनं
मी म्हणलं काय झालं? शब्द एका चांगल्या प्रेमाचा एक शब्द सुद्धा नाही. लग्न झाल्यापासून 16 वर्षामध्ये नवऱ्याचा. जेव्हा मला बोललाय नवरा तेव्हा दारू पिऊनच कधीतरी 4-8 दिवसाला. काय करायचंय त्याला, त्या श्रीमंतीला? जगात सगळ्यात महत्वाचं आहे प्रेम. प्रेम. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये शेकडो भीक मागणारे ते कटोरे घेऊन असतात. भीक मागणारे ते लहान लहान लेकरं, सोडून दिलेली लेकरं, अनाथ झालेले लेकरं. कोणी 5 रुपये टाकतं, कोणी 10 रुपये टाकतो, कोणी 20 रुपये टाकतो. बाबा महाराज म्हणाले होते त्या लेकरांना कशाची गरज आहे. तर मी गेलो, त्यांना 1 रुपया सुद्धा दिला नाही. माझ्या खिशात नव्हतेच पैसे, मी कीर्तनातूनच निघालो होतो. पण लेकरांची कळकळ वाटली म्हणून त्यांच्या गालावरून डोक्यावरून हात फिरविला. बाबा मी तुला पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या एकादशीला तुला भरपूर पैसे देतो. मला नाहीत बरं का माझ्याजवळ आलायस तू. त्याच्यात भावच निर्माण होत नाही. त्या माईक मध्ये भावच निर्माण होत नाही, रसच निर्माण होत नाही, कोरडच पाडते. त्या पोरानं माझ्या कमरेला मिठी मारली, त्या 2 लेकरांनी. त्यांनी मला, ते मुलगा बोलायला लागला, पैसे देणारे अधिकारी, पैसे देणारे श्रीमंत, पैसे देणारे साहेब भरपूर भेटले. 10 वर्षापासून भीक मागतोय महाराज. पण माझे माय आणि बाप कुठं आहेत मला माहित नाही. पण 10 वर्षामध्ये पहिल्यांदा माझ्या डोक्यावरून आणि गालावरून हात फिरवणारं कोणीतरी मला भेटलं. हे प्रेम माझ्या, बाकी काही नको आहे. या बसलेल्या माता माऊल्यांना, माझ्या बहिणीला काय पाहिजे? कधीतरी 4-8 दिवसाला नवऱ्याचा हात डोक्यावरून फिरला पाहिजे. वा शाबाश, वा माझी वागीन. मला वाटतंय एवढं जरी नवरा म्हणाला तर ह्या दुपटीनं काम करतील माझ्या बहिणी घरात. मला वाटतंय तुम्हाला कुंभमेळ्याला जायची गरजच नाही. कुंभमेळाच घरात असेल, प्रयागराज तीर्थक्षेत्र तुमच्या घरात असेल. लक्षात ठेवा, हे प्रेमच मिळत नाही. सगळं मिळालंय सध्या, पण प्रेम मिळत नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विन नाही समाधान, प्रेम विन नाही समाधान. आयुष्यभर किती कष्ट केलेत तुम्ही बाबा. गाल कुठं गेलेत. माईच्या 2 शिव्या पोरानं जर दिल्या एखाद्या दिवशी, ए म्हातारड्या, ए थेरड्या, काय म्हणलास माझ्या बायकोला, पोरानं जर म्हणलं तुमच्या असं, काय राहिलं? एवढं मिळवलेलं काय राहिलं? बोला इथं 30-30 वर्ष, 40-40 वर्ष त्या लेकरा बाळाची सेवा करणारे हे बाप बसलेत समोर. चला बोला, काय राहिलं तुमचं? आजचं पोरग बापाजवळ बसून 10 मिनिट कधी बोलत नाही बापाला, म्हणून हा अभंग निवडलाय. नीट ऐका गडे. आता झाला बदल तर ह्याच कीर्तनानं. संसारच परमार्थ होत असतो माणसांचा. स्वतःच्या भावाला बोलत नाहीत हे भाऊ काही का. माझ्या लेकराला मिळणार 1 काकरी माझ्या भावाने इकडे सरकविलंय, खुंट इकडे सरकविलाय. आयुष्यभर भावाचं तोंड बघणं झालेत. कुणासाठी? लेकरासाठी. हे लेकरच जर समोर बसलेले त्या बापाला बोलत नसतील, लेकरांना जर बाप आवडत नसेल, अवघड आहे. सध्या हा फॅक्ट आहे. 80% गावामध्ये, 80% घरांमध्ये हा फॅक्ट आहे. बाप आणि लेक एकत्र बसून एका पलंगावर बसून 10 मिनिट बोललेत असं किती दिवस झालंय? किती दिवस झालं? अख्खं आयुष्य ज्या बापानं घातलंय. मला वाटतं इकडे 9 महिने 9 दिवस सांभाळल्यानंतर पोटामध्ये, पुन्हा 2 वर्ष आपलं अमृतासारखा पाना पाजविल्यानंतर, तिथून पुढे लेकरू 2 वर्षाचं झाल्यानंतर, बापा इतके कष्ट आईचे सुद्धा नाहीत. माझा आरोप आहे हा तुमच्यावर. आणि ह्या आया आहेत ना,
आयानी ह्या बापाला बदनाम केलं. लेकरानं माझंच ऐकलं पाहिजे. त्यांचा आग्रह आहे, येईल तुमच्या लक्षात आता 2 मिनिटात. बाप म्हणजे राक्षस आहे. त्या लेकराला लहानपणापासून हेच सांगितलंय तुम्ही, बघ तुझा बाप येतोय बघ, आता बघ तुझी नीट करायला लावते बघ. त्या पोराला गप बस, तिकडे जाऊ नको, तुझा बाप आला की असं मारायला लावते तुला. बाप दुश्मन करून टाकला, दुश्मन. आणि आता सुद्धा लेकरू मोठं झालंय पोरग, ते म्हणतंय बापाला 100 वेळेस सांगितलं तर बाप ऐकत नाही, काय करू ग. आईला म्हणते, त्याची माय म्हणते, मी म्हणून नांदलेव र तुझ्या बापाजवळ, त्याला काही कळतंय, त्याला लय कळतंय का, तुझ्या बापासारखा येडा माणूस. ह्या माया म्हणतात त्या पोराला, त्या जानजमान पोराला म्हणतात, बाळ्या तुझ्या बापाला पहिलेच कळत नाही रे त्याला. बाप म्हणजे असा दुश्मन आहे असा दाखविलाय. विचारा ह्या बापांना, बाप झालेल्या लोकांना विचारा, काय केलंय लेकरासाठी ह्यानी, काय केलंय. रात्रंदिवस किती कष्ट आहेत. हे रात्रभर भजन करते तिथं, आणि इथून गेली की 2 वाजता शेतात जातात. 2 वाजल्यापासून पाणी देते, 2ची लाईट आल्यानंतर पाणी देतात. ही माणसं उद्या दिवसभर काम करून पुन्हा कीर्तनाला येतात. कुणी ट्रक चालवायला रात्र रात्र, कुणाचा बाप त्या लेकरांसाठी, कुणी भीक मागायलाय तिकडं बाप, कुणाचे जोड्यासहित पाय धरायलाय कंपनी मालकाचे बाप, कंपनीत रात्रपाळीची ड्युटी करायलाय बाप. याचं कधी गांभीर्य आहे का या लोकांना. आणि टीव्ही आणि मोबाईल बघत बसती ही, आणि तो जगवतो रात्र रात्र कष्ट करून, हिला मोबाईल घेऊन देतो, आणि पुढे टीव्हीने हातात मोबाईल घेऊन बसलेली असते. आपला जीव धोक्यात घालून दऱ्या डोंगरातून तो गाड्या चालवतो काय, आता कुठल्या कुठल्या कंपन्याच्या कामावर असतो काय. एवढे कष्ट करणाऱ्या बापाबद्दल मला खरंच वाईट वाटायला हो सध्याच्या काळात. त्याच्यावर प्रेम करणारच कोणी राहिलं नाही. एक मुलगी सोडली त्याची लेक, तर कोणी राहिलं नाही. प्रेमासाठी बोलायलो. आता 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 लक्षात येईल तुमच्या, ऐका. लेकराबद्दल काही वाईट वाटलंच तरी घळघळ 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 ह्या माया आहेत ना, असं करतात. लगेच पदर लावून लगेच खुंबायला लागतात, अशा लगेच हुंदकी द्यायला लागतात. डोळ्यात टळटळ टळटळ पाणी, की गालावर पाणी, की रडायला लागतात. त्या लेकराला वाटतंय माझी माय माझ्यावर किती प्रेम करते. ते बाप बघतय आणि असं करून बघतय, बघून बघून तिकडच जाते. माया तुम्हाला सांगू का, लेकीबद्दल आणि लेकाबद्दल, मुलाबद्दल आणि मुलीबद्दल बापा इतकं प्रेम फक्त पहिले 2 वर्ष सोडा माईचे. बापा इतकं प्रेम या जगात दुसरं कोणी करू शकत नाही. त्याला रडू येत नाही का, त्याला रडू येतंय, रडू लई रडतो तो. बापा इतकं कुणी रडत नाही लेकरासाठी. बापा इतकं भूषण लेकराचं जगात कुणाला नाही, देवाला सुद्धा नाही. बापा इतकं रडत कोणी नाही. पण एक सांगू, तो आधार वड आहे, तो आधार आहे घराचा. आधार जर कोलमडला तर सगळं घर कोसळून जाईल. म्हणून डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद ज्याच्यात असते तो बाप असतो. कोणीच करू शकत नाही. एवढी हिंमत कुणातच नाही, ती बापात आहे. कोण म्हणलं माया नाही त्याला, कोण म्हणलं प्रेम नाही. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. ऐकू द्या, फटा मंदी हासू जरी कनावाकला. इको द्या म्हणले, घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची
मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वड जणू वाकल आभाळ त्याच्या विना पाचोळार जिन रानो माळर जिन रानो माळ तू किती बी मोठा हो. हे महाराज वाजवायलेत ना, हे गणेश महाराज आणि हे महाराज वाजवायलेत. ह्यांना विचारा, ह्यांच्या बापापेक्षा ह्यांना भारीचे कपडे आहेत. आणि ह्यांच्याकडे बघितलं आणि वाजवताना बघितलं की त्यांच्या बापाचा ऊर जितका भरून येतो. देवासाठी त्या बापाचा अष्टसात्विक भाव निर्माण होत नाही, पण लेकरासाठी निर्माण होतोय. तो बाप आहे. किती मोठा हो तू लेकरा, किती मोठा हो, पण तुझी चिंता जेव्हा केव्हा करायचं ठरलं तर बापा इतकी चिंता तुझी कुणालाच नाही. किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजातर वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासाविसी तुझ्या पायी राबन बी हाय त्याची खुशी र हाय त्याची खुशी. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बाप पण प्रेम नाही राहिलं. किती प्रेम आहे बापावर सध्या. प्रेम लय महत्वाचं आहे जीवनात. दादा, भावाचं किती प्रेम होतं तुमच्या भावावर? तुमचं भाऊ आहे का तुम्हाला? होता का भाऊ? किती प्रेम होतं लहानपणी. खडी साखरेचा एक खडा मिळाला तर दोघांना असा कातरून. मला आठवतंय, माझ्या बहिणीला बी आठवत असेल, लहान ती खोबरगोळी निघालती आमच्या खोबरगोळी. तिच्यासारखी चव मला अजून 25 रुपयाच्या चॉकलेटची बी लागली नाही कधी. त्या खोबरगोळीत जी चव होती तेव्हाच्या खोबरगोळीत, ती आम्ही शर्टात घालायची. त्या एवढ्या एवढ्या झग्यावर असलेल्या बहिणीनं असं धरायचो, दादा दादा मला मला दादा. ती घालायची ना अशी शर्टात घालून अशी करायची. लाळ लागलेली तीच त्या बहिणीनं खायची, तीच त्या भावानं खायची. तशीच भरलेली गोळी कधी कधी आम्ही गपकन तोंडात टाकायची. तोंडात असं करून खायची. फोडली, कटकून फोडली की त्यानं म्हणायचं हा दाखव. असं केलं की तोंडातली उचलून घ्यायची आणि त्या भावानं खायची. खरं आहे का बाबा? आता कुठं आहेत भाऊ? एका गाडीवर फिरले, एका सायकलवर फिरले, एका बैलगाडीत फिरले. ह्या नदीमध्ये म्हशीला धुवायला नेलं की एक भाऊ मागं बसायचा, एका भावाला त्यानं धरून पाठी मागं बसायचं. पाण्यात सुद्धा म्हशीच्या पाठीवर दोघं बसायचे. काय आनंद होता, काय प्रेम होतं, किती किंमत होती प्रेमाची. आता कळायला लागली. आता माय बापू, भावातलं ते प्रेम गेलं कुठं? 20 वर्ष एखादं कोणी जर गावातलं आपल्या भावाला मारित असेल तर ते भाऊ पळतच यायचा आणि मग ह्या भावाला असं मागं घालायचं, म्हणायचा हा लाव बरं बोट, तू लाव बरं बोट, लाव माझ्या भावाला. आता कुठं गेलं ते प्रेम? भावाला तिथं माराले तर रस्त्यावर भाऊन भाऊजाई म्हणाले हाणू द्या, मारू द्या, असंच पाहिजे त्याला, मारू द्या. बरं झालं, चांगलं झालं. काय लोक, काय भक्ती, कुठं आहे भक्ती, कुठं आहे प्रेम. आमचे गुरुजी फार मस्त सांगायचे हो, छान सांगायचे. काय प्रेम होतं भावाभावामध्ये. माय ते 22-23 वर्ष दोघं भाऊ इतकं प्रेम. एका बाजूवर झोपायचे, जागलीला गेले की एका अंतरुणावर झोपायचे, एका पांघरुणात बसायचे, एका शालीमध्ये दोघं जण झोपायचे. ते कुठं गेलं माय आता? त्या भावाचे लग्न झाले की त्याचं तिकडं तोंड आणि ह्याचं इकडं तोंड. जावा जावा बोलनात, भाऊ भाऊ बोलनात. काय झालं माय? कुणामुळं झालं माय? कुणामुळं झालं? म्हणा की आमच्यामुळं झालं. म्हणा आता तरी. शाबास माझी बहीण, शाबास बहीण. म्हणा. खरं तर खरं आहे, खरं सांगू का?
हे सगळ्यावर ह्यांच्यावर केस करायला पाहिजे, ह्याला कोर्टात ओढायला पाहिजे. तुम्हाला काय अधिकार आहे? 22 वर्ष 23 वर्ष तुम्ही म्हणसाल मी तोत्रा आहे, असं नाही बरं का. ह्या माईक मुळे तोत्री वळाली, बोबडी वळाली. मी लय स्पष्ट बोलणारा माणूस आहे. हा, बोलताना हाय ते बी विसरून जाते ह्याच्यात. आणि कीर्तनाचा अभंग कुणीकडे राहतंय की प्रेम कुणीकडे राहतंय की दुसऱ्याच धोरणात जातोय महाराज निघून. आज बघा, हो केस करणारा मी तुमच्यावर, घाबरू नका. कोर्टात ओढणारा तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्हाला 24 वर्ष भाऊ जर इतकं एकत्र राहत असतील, प्रेम देत असतील, वांगदरीतले 2 भाऊ, अरे काय प्रेम होतं त्या भावांचं 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी. त्या बायका घरात आल्या, जावा जावा घरात आल्या, असं म्हणतात. 2 बुवा, 2 आवा म्हणजे भांडकुदळ बाया गावातल्या, आणि 2 जावा. ह्यांचं कधी जमत नाही. जावा तुम्ही तिकडे जावा, आम्ही इकडे जावा, कधीच एकत्र न यावा. त्याचं नाव जावा. जावा आल्या आणि भांडण कशाचं? ती दुसरी म्हणू लागली, वरचं पाण्याचं बघून तुझ्या बापानं तुझ्या भावाला काढून दिलंय आणि तुला खालचं दिलंय. हा, चिबडीचं रान तुला दिलंय. तुझा बाप असा पंक्तिपात करणारा, तुझा भाऊ तसला. महाराज त्या बाईनं जे लावलं, आणि बाया अशा असतात. दादा रोड नका, बाबा रोड नका. भावाची आठवण झाली बरं. का होणार नाही हो? खरंच प्रेम होतं हो. का होणार नाही आठवण? चांगल्या भावाला आजही आठवण होते भावाची. आता काय झालं, भाऊ भाऊ बोलत नसले म्हणजे? आताच सोडून द्या, पण खरंच प्रेम होतं हो. आता बी आहे काही भावामध्ये, नाही असं नाही. हो, ते 2 भाऊ इतकं प्रेम करणारे होते, पण ते रोज उठून बघा की बाया, आता बी बाया जर नम्री असतात माईच्यान, हेला देवानं असला गुण दिलाय भाऊ, तुम्ही रोड नका. मुरली भाऊ त्याच्या बी भावानं त्याला काढून दिले, परळीत येऊन राहिले बिचार. काय नाचत आहे महाराज, जीव कुणीकडे आहे त्याचा, काय नाचत आहे. अरा देवाच्या प्रेमात लई नाचणारा माणूस, म्हणून मी रोज संग ठेवतोय, कुठलाच त्रास नाही. बिचार काय नाचत आहे. हो, बाया अशा गमतीच्या असतात, भावाभावायचं लावून देतात. लावून दिल्यानंतर त्याला वाटतंय ह्यानं उठावून त्याच्या डोसक्यात काठी घालावं. भावाभावाचे भांडण अशा असतात बाया. गणेश महाराज त्या ढाळजातून मोठ्या दरवाजातूनच फक्त बोल, अगं तू ग, अगं तू नक्टी ग, अगं तू. आता अरे नाही, आता पुढे आहे का? आणि मग ते भाऊन ती भाऊ जाईल आणि ते पळत आले, हे इकडून ह्यानं काठी उचलली की नुसती ती काहीच करीत नाही, पुन्हा भांडणात जात नाही. तिथंच कुठं माग पाऊल ढाळजत, मारले मायो. आता ते भाऊ काट्या घालून घेतात, मारून गुळसून घेतात एकमेकाला, आणि इकडंच गर्दा करीत राहणार. बस आतापर्यंत जगातले युद्ध त्याच्यामुळेच झालेत. माणसंच मेलेत. माणसं जरा सांभाळून राहा, सांभाळून राहा. आतापर्यंत घडलेले सगळे महायुद्ध त्यांच्यामुळेच घडलेत, घराघरातले युद्ध त्यांच्यामुळं. 2 भाऊ प्रेम करणार, प्रेम सांगायलो फक्त. आता माझ्या भावा प्रेम अंतराय नको देवा. बाप लेकातल्या प्रेमात अंतर पडू देऊ नको देवा. पती पत्नीतल्या प्रेमात अंतर पडू देऊ नको देवा. भावा भावातल्या प्रेमात, बहीण भावातल्या प्रेमात अंतर नसावं देवा. मग भक्ती कळेल. आणि तुझं माझं निर्माण झालेलं प्रेम ह्याच्यात अंतर पडू देऊ नको देवा. बरं ऐकलं तुकोबार आहे तुमचं? ऐका. मोठ्या भावाचं असा सप्ताह चालू होता आणि सप्त्यामध्ये नगर भोजन होतं. हॅलो, नगर भोजन होतं. नगर भोजन 4 गावाला आमंत्रण, 1000-1500 पत्रिका, 7000 लोकांचं अन्नदान. त्या जावाच्या भांडणानं भाऊ बोलत नव्हते. एका घरात असं मधून कांडक भिंत ओढली, तिकडं तो भाऊ, इकडं हा भाऊ, तोंड बघायचं नाही एकमेकाचं. 7 फुटाची भिंत. हो, आणि या भावानं गाव जेवण ठेवलेलं. आणि ते भाऊ सगळ्याला पत्रिका वाटून झाल्या. महापूजा, 2-2 कीर्तन, महाराज गुलाबजामुनच्या पंगती, सगळ्या गावाला आमंत्रण, अख्ख्या चुलबन. पत्रिका वाटल्या, कार्यक्रम उद्यावर आला. आणि हे मोठा भाऊ बायकोला म्हणायला लागला, अगं भांडण घरातल्या घरात असते, उद्या एवढा मोठा कार्यक्रम आहे, उग माझ्या भावाला आमंत्रण तरी देऊ दे की. बेस कमी करा दादा, बेस कमी करा, करा कमी. हॅलो, बस राहू द्या. माझ्या भावाला तर आमंत्रण देऊ दे,
ती म्हणली तू जर भावाला आमंत्रण दिलंस तर आताच्या आता लातूरला जाते, गाडी करून जाते, मिठाचे 4 पोते आणते, एक वरणात टाकते, उद्या एक भाजीत टाकते, एक नुकतीत टाकते, सगळा नाश करून टाकते. तुझा भाऊ जर पंक्तीत दिसला तर काय वाटोळ केलं असेल भाऊ एवढं. अजिबात तोंड बघायचं नाही. संध्याकाळी म्हणला भावाला भाऊजाईला नाही तर नाही, उग त्याचे लेकर छोटे छोटे 4-4 5-5 वर्षाचे आहेत, त्या बालराजानं काय केलं त्याला तरी जेवायला या म्हणून सांगू दे. अजिबात नाही. काय सांगितलंय म्हणली रात्री, आमंत्रण नाही. माईक मध्ये पुकारू पुकारू सगळ्या गावाला आमंत्रण, तीनदा तीनदा. ती छोट्या भावाची बायको त्याला म्हणली सका भाऊ आहे की, लय प्रेमाचा आहे म्हणत होतास की, चल उठ आता. लावलं पंढरपुरी कुलूपन, गेले शेताला निघून लेकर बाळ घेऊन. सगळेच गेले. लय ऐकण्यासारखा दृष्टांत आहे. प्रेमाचा सिद्धांत पटवण्यासाठी माझे गुरुजी द्यायचे. गेले लेकर बाळ घेऊन शेताला. शेतात दिवसभर राहिले. इकडं महापूजा सुरू, 5 ब्राह्मणाचा अभिषेक. त्या अभिषेकात मन नाही त्या मोठ्या भावाचं. माझा भाऊ कुठं दिसेल का, माझा भाऊ मला कुठं दिसेल का. मी जरी आमंत्रण नाही दिलं तर माझ्यावर लय प्रेम आहे त्याचं, आणि ते कुठून तरी येईल. एवढा मोठा कार्यक्रम आहे, ते आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्या बायकोनं त्याला धरून ठेवलंय महाराज शेतामध्ये, हालू देणं. त्या पूजेत लक्ष नाही मारुतीच्या. कीर्तन सुरू झालं 12 वाजता, कीर्तनात लक्ष नाही त्याचं. हुरहुर बघायलाय सगळीकडे, कुठून दिसल का माझा भाऊ मला. अरे 22 वर्ष जीवाला जीव दिलेला भाऊ, एका वाटेत जेवलो आम्ही, एका ताटात जेवलो आम्ही. अरे 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 काय भांडणच आहे, केवढूस भांडण, कशाचं भांडण आहे. माझा भाऊ मला दिसावा, किती भरून दिसला असतं माझा भाऊ असता या कार्यक्रमात तर किती बरं वाटलं असतं मला. हेच भाऊ काय, हे प्रेम शिकवणारे रामचंद्र सुद्धा धडधडा रडत होते. ए वनदेवते, माझा भाऊ भरत, भरत तिकडून येतोय, त्याला काटे मोडतील ग. ए वनाची देवते, ए रस्त्यातले काटे काढ ग, मला मोडलेत ग, माझ्या पायाला फोडा आलेत ग, लय खराब रस्ता आहे अयोध्येपासून इथपर्यंत चित्रकूटापर्यंत यायचा. अगं एवढं माझ्यासाठी करशील का ग माझा भाऊ ग. ती म्हणली तुझ्या भावामुळं. ती वनदेवता म्हणली रामा तुमच्या भावामुळं तर तुम्हाला वनवास भोगावा लागलाय, त्याचे पाय फुटू द्या म्हणली, तुटू द्या. तुम्हाला काय करायचे त्याला गादीवर बसवण्यासाठी तर ए तसं बोलू नकोस ग. माझ्या भरताचं माझ्यावर लय प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. तेवढे काटे काढ ना, माझा आदेश आहे तुला. मला जर तू देव म्हणत असशील तर तेवढं माझं काम ऐक ना. कशाला काटे काढू रामा, राहू द्या ना. तुमचा भाऊ काय एवढा कच्चा आहे का, तुमचा भाऊ आहे तो. अगं त्याच्या छातीवर इंद्राचं वज्र पडलं तर ही तुटेल, वज्र तुटून जाईल पण त्याला काही होणार नाही, एवढा पक्का आहे माझा भाऊ. मग काटे मोडले तर काय होईल रामा, मोडू द्या की 4 काटे. कशाला त्याची काळजी करता तुमच्या, त्याच्यामुळे एवढं घडून सुद्धा कशाला काळजी करताय तुम्ही त्याची. मोडू द्या काटे, येऊ द्या पायाला फोड. रामचंद्र म्हणले त्याच्या पायाला फोड येतील ह्याचं नवल नाही ग, पण भरत लय रडेल ग. का रडेल, त्याचं कारण आहे. भरत म्हणेल माझ्यामुळं माझ्या देवासारख्या भावाला, माझा भाऊ खेळामध्ये सुद्धा माझ्यासाठी हरत होता, एवढा मोठा माझा भाऊ असून मला विजयी करायचा, माझं लय कौतुक होतं. पण मला गादीवर बसविण्यासाठी माझ्या भावाला याच रस्त्यानं जावं लागलंय. किती काटे आहेत, किती अडथळे आहेत, माझ्या पायाला फोड आलेत. त्याच्या पायात जेव्हा काटे शिरतील इकडे येताना डोकं आपटू घेऊ, छाती बडू बडू रडेल आणि म्हणेल की माझ्यामुळे हे सगळं घडलंय. माझा भाऊ, माझ्या भावाच्या पायात किती काटे मोडले असतील ह्याचं दुःख होईल त्याला. तसा हा भाऊ बघायला लागला आणि म्हणायला लागला अरे 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 कशाचं भांडण काय. दुपार झाली महाराज, कीर्तन झालं. कीर्तनात भाऊ दिसला नाही, पंक्तीला तरी दिसेल शेवटी, नाही दिसला. 4 वाजले, 5000 माणसं जेवले, वाडेकरी जेवले, घरचे माणसं जेवायला बसले, उरलेला स्वयंपाक आणून ठेवला. एवढं तोंड करून असा सारखा बघत होता सगळीकडं. कुठून तरी येईल भाऊ, नाही आला भाऊ. दिवस मावळला. बायको लेकर बाळ घेऊन, बहिणी बाळे घेऊन, तिच्या बहिणी तिच्या माई आईच्या जवळ घेऊन अंगणामध्ये बसली जेवण करून. मालक तुम्हीच जेवायचे राहिलात हो, मालक एकटेच राहिलात तुम्ही, जेवा आता. डोळ्यात अश्रू त्याच्या. ते बकीट वगैरे भरून आणलेले त्यानं एका पत्रवाळीवर स्वयंपाक घेतला, वाढून घेतलं स्वतःला. म्हणला बसा तुम्ही वारवसाला जेवतो. बैठकीमध्ये बसून पहिला घास उचलला दादा. म्हणला काय उपयोग झाला एवढा कार्यक्रम करून. ज्यानं मला जीव दिला, ज्यानं माझ्या एका ताटात एक घास दोघांना खाल्ला, ज्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं, तो भाऊ उपाशी राहिला, मी कसा जीव. असाच घास होता महाराज, असाच खाली पडला. उठला, हुशार होता.
मोठ्यानं ओरडायला लागला. दिवस मावळून अंधार अंधार पडत होता. भाऊन भाऊजही शेतातून घरी आले होते. झाला त्याचा कार्यक्रम, म्हणले चला आता घरी. तेवढ्यात मोठ्यानं ओरडायला लागला, वाचवा रे, मेलो रे, लय मोठा साप गळ्यात पडलाय ओ, माझ्या गळ्याला मिठी मारली रे, नाक चावला रे नाक, मला कोणीतरी वाचवा ए. रडायला लागला मोठ्यानं. अंगणात होते ते सोयरे उठले, पाराकडे जाऊन उभा राहिले. दारातली बायको होती, 2 लेकरं घेतले ते छोटे छोटे, पळाली धूम तिकडे जाऊन उभा राहिली. एवढा मोठा नाग. तिथून जाऊन ओढू लागली, माझ्या मालकाला वाचवा ए, पळाओ. माणसं आली बघायला लागली. ती मधून म्हणला, लय मोठा नाग अरे, लय विषारी आहे, केवढा फणा काढला रे, आता वाचत नाही मी, 2दा चावला ए. त्याच्या भावाच्या कानावर हाक गेली. म्हणली, माझा भाऊ? अगं 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 माझ्या भावाला काय झालं? ती म्हणली, तू हा भाऊ मरू दे, खपू दे, अजिबात ऐकायचं नाही म्हणली मला. ते तिकडून ओरडाले, मरतो आता, वाचवा रे. हे म्हणला, माझ्या भावाला काहीतरी झालंय, अगं सरक, जाऊ दे मला. ती म्हणली, यार तुझ्या लेकराला सुद्धा 4 घास खायचं आमंत्रण दिलं नाही, तसला कशाचा भाऊ, खपू दे त्याला. त्याची बायको बाजूला घरातून. हे म्हणाले, माझ्या भावाबद्दल असं बोलू नकोस, माझा भाऊ आहे तो, मला गेलं पाहिजे. धरलं महाराज, त्याचं शर्टच धरलं तिनं, वडलं इकडे फरफर घरामध्ये. तू जर जाशील तर तुझं सगळं काढी लावील म्हणली, मी सुद्धा लेकरा बाळासहित जाईल म्हणली, नाही तर विहिरीत उडी मारील. खप म्हणला, जाय तू विहिरीत उडी मार, नाही तर नदीत उडी मार, तुझा जीव दिलास तरी मला काही घेणं देणं नाही, माझा भाऊ आहे तो. तेवढ्या 7 फुटाच्या भीतीवरून उडी मारली. महाराजांना धावत पळतच आला, दादा मी मरू देणार नाही, तुला काय झालंय, काय झालंय तुला दादा? उचललं भावाला, आताच्या आता दवाखान्यात नेतो, तुला वाचवितो दादा, तू काळजी करू नकोस, तुझा भाऊ आहे दादा, अजून मी जिवंत आहे दादा, तुला कसं मरू देईल. घळ 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 डोळ्यातून अश्रू गळतायत त्या मोठ्या भावाच्या. आणि मोठ्या भावानं मिठी मारली महाराज त्याला. लाथनं दरवाजा बंद करून घेतला. दादा दरवाजा का बंद केलास? कुठं चावलाय साप दादा, कुठं चावलाय? ते म्हणला, कशाचा साप, कुठला साप? ते म्हणला, मग का ओरडत होतास दादा? वागा, 7000 माणसं जेवले, एवढा मोठा कार्यक्रम झाला, पण मला तू दिसला नाहीस. काय उपयोग झाला त्या कार्यक्रमाचा? बस म्हणला, बस. दोघं भाऊ बसले, एका पत्तरवाळीवर वाढून घेतलं आणि एका ताटामध्ये जेवले आणि एकमेकाला मिठ्या मारू मारू रडले. कुठं गेलं हे प्रेम? कुठं गेला हा भाव? अंतराय नको देवा, त्या प्रेमात अंतर नको, हेच दे देवा. तुकाराम महाराज, तुमच्या प्रेमात मी अंतर पडूच देणार नाही. तुम्ही काय करताल? आले भागाते करीतो, ओ आले भागाते करीतो, ओ आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम
तुझंच नाम उच्चारणार आहे, त्याच्यात खंड पडू देऊ नकोस, अंतर पडू देऊ नकोस. विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय 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 विठोबार कुमाई, हरी विठोबार कुमाई. बस पुढच्या वेळी आल्यानंतर सांगेन मन का बाधा अंत. या चाललेल्या सरळ मार्गाला भावाभावाच्या नात्याला कुठं फाटे फुटतात, जसा फुटला होता. मायबापाच्या नात्याला कुठं फाटे फुटतात, पती पत्नीच्या संबंधाला कुठे फाटे फुटतात, कशामुळे फुटतात? धनामुळे, संपत्तीमुळे, अधिक लालसेमुळे. आणि हे जगातल्या लोकांना कळत नाही, कळलं नाही. म्हणून तुका म्हणे धडा जाना, मागणी आणि तुकोबारा याचा संबंध नाही. या जगाचं कल्याण व्हावं, जगाला मागायचं कळावं, म्हणून तुकोबारायांनी या अभंगातून शिकवलंय. देव जर प्रसन्न झालाच तर काय मागावं लोकांना आतापर्यंत कळलं नाही. काय मागावं? प्रेमच मागावं. कुणाचं मागावं? मायबापाचं देवाचंच मागावं, संतांचंच मागावं. हे कळलं नाही. प्रेमात अंतर पडू देऊ नये, मायबापासाठी प्रेमात अंतर पडू देऊ नये, बहीण भावासाठी प्रेमात अंतर पडू देऊ नये, साधू संतांसाठी आणि प्रेमात अंतर पडू देऊ नये देवाच्या आणि देवासाठी. हे कळलं नाही. ऐका, काय मागावं जगाला कळलं नाही, देवाकडे काय मागावं. बरोबर? कुणाला मागावं ही बी कळत नाही, कधी मागावं ही बी कळत नाही, कसं मागावं ही बी कळत नाही. 5 गोष्टी: कुणी मागावं, काय मागावं, कुणाला मागावं, कसं मागावं, कधी मागावं, हे कळत नाही. म्हणून तुकोबारायांनी शिकवलं. भामचंद्रांचा डोंगर आहे, योग्य वेळ आहे, साधना झालेली आहे, देव उभा आहे, देव प्रसन्न आहे, तो समर्थ असलेला देव आहे. मागणारा मी. आतापर्यंत संसार जाळलाय ज्याच्यासाठी मला अधिकार आहे. मी 7 दिवस देवाच्या सप्त्यात सेवा केली आहे, झाडून काढण्याची, पाणी वाढण्याची, मला अधिकार आहे. तो माझ्या सेवेमुळे येऊन उभारलेला आहे. जगात देणारा त्याच्यापेक्षा दुसरा चांगला कोणी नाही. त्याच्याकडे सर्वस्व आहे, तो देऊ शकतो. म्हणून त्यालाच मागावं. कुणी मागावं? सेवा करणाऱ्यांनी मागावं. कुणाला? समर्थ असलेल्या देवाला. काय मागावं? भक्तीमध्ये आणि प्रेमामध्ये अंतर पडू देऊ नकोस, हेच मागावं. दुसरं काहीच मागू नये. कधी मागावं? कधी? कधी मागावं? तर देव प्रसन्न होऊन माग म्हणून प्रसन्न मुद्रेनं उभा आहे तेव्हा मागावं. नवरा दिवसभर शेतातून नांगर हाणून हाणून आलाय, सकाळपासून ही टीव्ही बघाली आहे, आणि नवरा आलाय तिकडून पोटात आग पडली आहे. एक बैल तिकडं पळालाय, दुसरा बैल इकडं पळालाय. बैल ऐकणात, पायाला तुराटी लागली आहे, रक्त निघालंय, आणि तेवढ्यात ही तिथून उठली आहे, मोबाईल हातामध्ये आहे. बाळूचे पप्पा त्या पलीकडच्या सखीनं 10 तोळ्याचा लय सुंदर हार 92,000 रुपये तोळ्याचा लय भारी करून आणलाय. तुमचं माझ्यावर प्रेम आहे का नाही? तुम्ही बी मला उद्या करून आणा की. खांद्यावरला चाबूक घेऊन आता हाना की मग तिच्या. नवरा प्रसन्न असावा. कसा? असा. उद्या सकाळी उठलं की नवऱ्याची पाठ घासावी, त्याला चांगलं साबण लावावं, त्याला खायला सुंदर करून द्यावं, त्याच्या पाया पडावं, त्याच्या पायावर एक फूल ठेवावं. मग तो प्रसन्न होतो. आणि मग म्हणावं, कुठून बी कर्ज काढा पण मला 2 तोळ्याचं हे कराच. ते म्हणते कर्जच काढीन पण तुला केल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणते कधी मागावं? तर तेव्हा मागावं जेव्हा देव प्रसन्न आहे, तेव्हा मागावं. आणि कसं मागावं? असं करून मागावं, असं करून मागावं. उगच जर मी म्हणलं, हे तुमच्याकडे काय कमी आहे, फडा 10,000ची पावती, ते म्हणलं आहे का उडग खळीन बस पाटकुळी, कोण आहेस रे तू, होय बाहेर घराच्या. त्याला असं म्हणावं त्या माणसाला, तुम्ही कुबेरापेक्षा श्रीमंत काय कमी आहे मालक आपल्या घरामध्ये? पाखरू सुद्धा तुमच्या घरावरून उपाशी जात नाही मालक. एक एवढी ही पंगत तुमच्याकडून घडावी, पुण्य घडावं. ते म्हणतं 1 नाही 2 पंगती घाला. काय लागते सांगा. असं मागावं. कुणी मागावं, कुणाला मागावं, काय मागावं, काय मागावं हे बी कळत नाही. मारुती जवळ जाते तर हे मारुती जवळ जाते म्हणते 40 वर्ष झालं, 50 वर्ष झालं, कुणी बायकोच देईना, तू तरी दे की एखाद्या. ते म्हणतंय मी कशाला ब्रह्मचारी राहिलो. कुणाला मागावं
काही बी कळ नाही. एक गेलं रामचंद्राच्या मंदिरात बसलं आणि रामाला म्हणाले, रडू रडू त्याचं नाव घ्यालंय. हो, श्रीराम जय राम जय जय राम. 4 दिवस झाले. रामचंद्र म्हणले, अरे लय भक्ती करायले. रामचंद्र आले म्हणले, काय पाहिजे भक्ता माग. म्हणला, लातूरच्या सिद्धेश्वराच्या जत्रेत बायको 5 दिवसापूर्वी हरवली. म्हणला, तेवढी आणून दे. कुठे गेली की म्हणला, तिचा पत्ताच नाही. रामचंद्र धनुष्यबाण काढला आणि म्हणले, मूर्खा, माझीच हरवलेली 6 महिन्यापासून सापडली नाही. मला मागायचं मारुतीनं साप. कुणाला मागावं, काय मागावं, कुणी मागावं, कसं मागावं आणि कधी मागावं, टाइम कळला पाहिजे. हे शिकवलं जगद्गुरु तुकोबाराय यांनी. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज मनच फाटे फोडतं. म्हणून दृढ माझे मन येथे राखावे बांधून. देवा, तुझ्याशिवाय ते मन कुणाला आवरत नाही. तू माझ्या मनावर कृपा कर. माझं मन तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या नामचिंतनात इथंच बांधून ठेव. ह्याच्यात अंतर पडू देऊ नकोस. फाटे फुटतात, हे मन फाटे फोडणार आहे. तुका मने वाटे, नको फुटू देऊ फाटे. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. ह्या सर्व भाविक भक्त वारकरी मंडळींच्या चरणाचं दर्शन घेतो. सगळ्यांच्या नामाचा उल्लेख केला नाही, गरजही नाही करण्याची मला वाटते. अतिशय गोड गायक, सुंदर वादक, सुंदर पेटी वादक, सगळेच मृदंग वादक, सुंदर समाज, हे एवढा मोठा मंडप. हो, भाग्यवान माणसं आहात तुम्ही या गावातले. कुणाचं आज मी नाव घेतलं नाही गावातलं, आणि काही घेण्याची आवश्यकता नाही. मी सगळ्यांचा आहे, सगळ्या गावाचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणून नाव घेऊन मी तुम्हाला कमीपणा आणू इच्छित नाही. मोठ्या माणसाचं नाव घेऊ नये. तुम्ही माझ्यासाठी फार मोठे आहात. गुरुचं नाव घेऊन कधी बोलू नये, बापाचं नाव घेऊन कधी बोलू नये, बरं का. देशाच्या पंतप्रधानाचे नाव घेऊन कधी बोलू नये. हो, म्हणून तुम्ही माझ्यासाठी मायबाप आहात. तुमच्या चरणावर पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. तुम्हाला उदंड आयुष्य या मारुतीरायाने द्यावं. तुमच्याकडून असेच यापेक्षाही मोठमोठे उत्सव, अतिशय सुंदर वारकरी संप्रदायाचे सुसंस्कार निर्माण करणारे उत्सव, अतिशय सूत्रबद्ध, अतिशय प्रमाणबद्ध, अतिशय संस्कारबद्ध हे कीर्तन आणि भजनं तुम्हाला ऐकायला मिळावीत. तुमच्या गावातल्या लेकरांवर त्याचा परिणाम व्हावा. भावाला भाऊ कळावा. उद्या सकाळी बायकोच्या आडवं जाऊन तरी एखादा भाऊ भिंतीच्या आडवं होऊन तरी भावाला बोलावा. गेल्या 4 महिन्यात बोलला नसल तर बायकाचे डोळे बंद तिकडं असताना तरी बोलावा. अंधारात तरी जाऊन भाऊ भावाला बोलावा. लेकानं बापाजवळ जाऊन 2 मिनिट तरी म्हणावं, दादा जरा तोंड बारीक दिसायलंय, काही दुखायलंय का तुमचं, गोळी आणून देऊ का बाबा, का शुगर वाढली का तुमची, का बीपीची गोळी खाल्ली का नाही बाबा, सकाळी नाश्ता केला नाही बाबा, एवढं तरी म्हणावं 1 मिनिट त्या बापाला पोरानं. बस झालं, त्याला काही लागत नाही दुसरं. त्या म्हाताऱ्याला काय लागते दुसरं. एवढं म्हणलं तरी ते नुसती छाती अशी काढून 10 वर्ष आगाव जगत आहे. पोरगा असावं तर माझ्यासारखं. अरे आयुष्यभर कष्ट केले, काम केलं, पोराला दिलं, पोरग निघालं गडे. बस काहीच लागत नाही त्याला दुसरं. एवढं तरी त्या बापाला एवढं विचारावं पोरानं. एवढी माझी अपेक्षा आहे कीर्तनातून, बाकी काही नाही. इथं आलेल्या लेकरांनी जाता जाता उद्याच्या दिवस काला आहे, माईच्या आणि बापाच्या पायावर डोसकं ठेवावं, काल्याच्या कीर्तनाला येऊन प्रसाद घ्यायला यावं. बस, याच्या पलीकडे काही तुमच्याकडून अपेक्षा नाही. एवढं कराल तर आनंदी आनंद आहे. बोला बाबा. गांजूर चिंचोली. वा, चला. तुका
देव भाटे देव भाटे आले भागात करी तो आले भागात करी तो वर्षापासून भगवान बाबांचं चरित्र जवळजवळ 60-70 गावं फिरलोय, जिथं जिथं भगवान बाबा जात होते. इत्यंभूत चरित्र लिहिण्याचा माझा आयुष्यामधला विचार आहे. 80% काम पूर्ण झाले. तुमचा आशीर्वाद असावा. बोलेन नंतर एखाद दिवशी कार्यक्रमात, भगवान बाबाच सांगेन पूर्ण. 7 दिवसाच्या कथा केल्या मी भगवान बाबांवर, फार मोठमोठ्या. त्या यूट्यूबला तुम्हाला पाहायला मिळतील. 24 भागामध्ये मागे कथा केली गेल्या महिन्यात बुलढाण्याला. भगवान बाबाच पूर्ण चरित्र जवळपास 7 दिवसात होईल तेवढं. भगवान बाबाशिवाय दुसरं काही बोललो नाही. ज्याला पाहायची इच्छा असेल त्याने जय भगवान बाबा चॅनलवर जायचं आणि पाहायचं. बंडोपंत महाराज ढाकणे नाव टाकायचं आणि पाहायचं. फार गोड कथा आहे. भगवान बाबांचं चरित्र लवकर आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. फार मोठे साधू भगवान बाबा आहेत, फार मोठे संत होते बरं का. ते आपल्या समोर येण्यासाठी बघूयात कधी त्यांच्या पुण्यतिथीला वगैरे कधी योग आला तर ते सांगण्याचा होईल. साहेबांचं आणि भगवान बाबांचं चरित्र लिहिण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. पूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला आता ह्या 2 वर्षात फार झालं ना ते. तर माझ्या सगळ्या कीर्तनातली 70% कीर्तनं भगवान बाबांवरच असतात. कुणाला असं वाटायला नको की महाराजाला भगवान बाबाचं काही सांगितलं नाही, साहेबाचं काही सांगितलं नाही. त्या प्रसंगाला पूर्ण सांगेल. उगा 2 मिनिट सांगून काय उपयोग आहे. 5 मिनिट. आज सप्ताह आहे आणि सप्त्याला न्याय देणं माझं कर्तव्य आहे. म्हणून आजच्या दिवशी जे सांगायला पाहिजे होतं तेच सांगायला पाहिजे. मागणीचा दिवस होता. आपण सर्वांनी खूप मोठं सहकार्य. टाचणी पडली तर आवाज येईल असा समाज. समोर माझे सगळे फार प्रेम करणारे समोर बसलेत सगळे बंधू वगैरे. त्यांनी कीर्तन मला वाटतं लाईव्ह आहे का नाही, पुन्हा टाकणार आहेत. हेही कीर्तन तुम्हाला परत परत पाहायला मिळेल. यूट्यूबला जाऊन पाहायला मिळेल. त्या यूट्यूब चॅनलचं नाव आपल्या नावानंच आहे का? बरं बरं, नावानंच आहे आपल्या. तर ते काय नावानं आहे सांगा. हो हो, म्हणजे तुमच्याच नावानं आहे. हां, आमचा गणेश दादा कराड हे नाव टाकल्याबरोबर यूट्यूबला जाऊन ते कीर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. काही काळजी करायची नाही. पुन्हा एखादा प्रसंग भावाचा ऐकू वाटला तर ऐकायला मिळेल आणि ते ऐकावा पुन्हा पुन्हा. गरज आहे त्याची. बरं,
सगळ्यांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित, मारुतीरायांच्या पांडुरंगरायाच्या चरणावर समर्पित. उत्तम महाराजांनी फार प्रेम दिलं, आल्यापासून फार गोमातेच्या दुधासहित मला आंघोळ घातल्या इतकं दूध पाजविलं. त्याच्यामुळं तुमच्या गावचा आनंद, गोमातेचं दूध खायला मिळालं बऱ्याच दिवसानंतर, म्हणून तुम्हालाही धन्यवाद, सगळ्या गावाला धन्यवाद. बाबा, उदंड आयुष्य तुम्हाला मिळावं, माझ्या भगवान बाबांनी सगळ्यावर कृपा करावी आणि तुमचं कोट कल्याण व्हावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो, वाणीला विश्रांती देतो.